तर राज ठाकरे देखील आपल्याला फोन करू शकतात. आम्ही आता भेटू शकतो असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या महामुलाखतीच्या दुसऱ्या भागात केलंय. आम्ही दोघं भाऊ एकत्र आल्यामुळे कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांच्या पोटदुख्या त्यांनी सांभाळाव्यात असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तसंच आम्ही एकत्र आल्यामुळे इतर भाषिकांना सुद्धा आनंद झाला. एकत्र येण्यातली पॉझिटिव्ह बाजू मी पाहतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलंय. मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो की या सगळ्या घडामोडीमध्ये मुंबईच्या मराठी माणसाच्या लढ्याच्या संदर्भात आणि येणाऱ्या महापालिकेसंदर्भात सुद्धा राज ठाकरे यांच्याशी तुमची थेट चर्चा होणार आहे का? पण माझं तेच म्हणणं आहे की थेट चर्चा केली हा, काय अडचण काय कोणाला? काहीच अडचण नाही. हा प्रश्न विचारला जातो. हो, पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो, तो मला करू शकतो, आम्ही आत्ता भेटू शकतो. काय अडचण काय? अडचण काय? म्हणजे बाकीची लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात, आम्ही चोरून मारून भेटणाऱ्यातले नाहीयेत. मगाशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड, आम्ही चोरून मारून काय करत नाही. भेटायचं तर उघड भेटू. काय अडचण काय कोणाला आणि आम्हाला तरी. दरम्यान सामनामधील मुलाखतीमध्ये काल उद्धव ठाकरेंच्या विचारातला विरोधाभास आणि गोंधळामध्ये गोंधळ दिसला अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. अजून काय बोलत नाही. उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा हातात घेऊन बाबा मला भीक दे माझ्यासोबत ये माझ्यासोबत ये हे एकंदरीत काय त्याचं चाललंय ना. अरे पण मुंबईमध्ये मराठी माणसं शिल्लक आहेत किती? 12% मराठी माणसं शिल्लक आहेत. 50% मराठी माणूस शिल्लक होता. हा सगळा मराठी माणूस हा उद्धव ठाकरेने नालासोपारा वसई त्याच्या पुढे सगळा हलवला. मुंबईतून बाहेर पाठवला मराठी माणूस. हे पाप उद्धव ठाकरेंनी केलंय. फक्त महानगरपालिका आपल्या घशात कशी घालता येईल एवढ्यासाठी एकर्मी कार्यक्रम चाललो आहे. याला मुंबईतली जनता भीक घालणार नाही. उद्धवराव सामनाला मुलाखत देऊन आपण आपल्या शब्दात आपल्याच वाक्यात सांगायचं तर बहुत अच्छा किया है. त्याचं कारण कालच्या मुलाखतीमध्ये पूर्ण वैचारिक गोंधळ दिसत होता आपला आणि आजच्या मुलाखतीमध्ये तर सगळाच गोंधळात गोंधळ आहे. म्हणजे राज ठाकरे यांच्यासोबत मराठीच्या मुद्द्यावर त्यांना मिठी मारायचा प्रयत्न करायचा आणि त्याचवेळी मनसैनिक अमराठी लोकांना मराठीच्या मुद्द्यावरती मारझोड करत असताना आपने अच्छा किया असं अमराठी लोकांनी आपल्याला संदेश पाठवले हे सांगायचं. हा केवढा विरोधाभास.